जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे 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 हरे जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम रूप पाहता लोचने 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 रूप पाहता सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी साजणी त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा
देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने तरतील दोषे दयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या देव इच्छी रज चरणीची माती देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठे तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील जळतील राशी पातकांच्या तुका
म्हणे देव भक्ताचा संगम म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम म्हणे देव भक्ताचा तेथे ओग नाम त्रिवेणीचा योग नाम त्रिवेणीचा इति योग नाम त्रिवेणीचा तुका म्हणे देव भक्ताचा संगम म्हणे देव भक्ताचा तुका म्हणे देव भक्ताचा संगम म्हणे देव भक्ताचा तेथे ओग नाम त्रिवेणीचा इति योग नाम त्रिवेणीचा इति योग नाम त्रिवेणीचा दयाच्या चिंतने तरतील दोषे चिंतने तरतील दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील तळतील राशी पातकांच्या राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या विठोबा रखो माये विठोबा रखो माये जय जय विठोबा रखो माये डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार जय ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई जय जय ठोबा ढोबार ठोबा 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 पवित्र तो देव मला सांगितली चाल मना शेवळे गुरुजी अपवित्र तो देह पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो पवित्र तो देह पवित्र तो देह पवित्र तो देह पवित्र तो देह वाणी पुण्यवत पवित्र तो देह पवित्र तो देह पवित्र तो देह पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह
सर्व काळ सर्व काळ दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने तरतील दोष
जलतील राशी पातकांच्या पातकाच्या जलतील राशी पातकांच्या जलतील राशी पातकांच्या तयाच्या चिंतने पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज ठल 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 कुंडली वरदारी पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज ठल 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 पवित्र तो देहवानी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छी रज चरणीची माती देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्यावरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी
तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देवभक्तांचा संगम तुका म्हणे देवभक्तांचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो निज चरणा हो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्त मिलोकितो येन समाधी राज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुं तम आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे ने आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आगवे झिवेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रस होती वळंगणे अक्षरासे भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता पवित्र तो देहवानी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी महाकैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबा यांच्या अखंड संयोग समाधिस्थ दरबारामध्ये पुण्यसलीला भगवती इंद्रायणी मातेच्या तटाकावर साधुसंतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या परम कृपेने भगवती ज्ञानदेवी देवीच्या मंदिरामध्ये असणारी ही सेवा आहे. सेवा किनिमित्ते सगळ्यांना माहीत आहे. प्रातस्मरणीय परमपूजनीय परमवंदनीय निष्काम कर्मयोगी साधक हृदय श्री गोविंदजी महाराज यांचं 12वं पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्त सेवा आहे. विठ्ठल महापुरुषांची असणारी सेवा आहे. त्या महापुरुषांची सेवेचा जो काही योग आहे तो या जीवनामध्ये प्राप्त झाला. भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. सेवेचं कारण सांगायचं म्हणजे आमचे गुरुवर्य बाबांची आज्ञा. बाबाने सांगितलं जेवढं 1 तास बोलता येईल तेवढं बोला म्हणून उभा आहे. विठ्ठल
बाबा समोर असतोय, कीर्तन करायला काही अडचण आहे का आपल्याला? तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्ही माने एवढा होईन मी जैसा स्वभाव. मायबापांचा अपत्य बोली जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोषाती ज्ञानोबाऱ्या वर्णन करतात. त्या पद्धतीनं संत महात्मे प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, आणि मी दुबळा अर्चे तसे भक्ती. निवृत्तीनाथ स्वरूप श्री गुरु जर समोर असतील, जवळ असतील, तर कीर्तन करायला कसल्याच प्रकारची अडचण नाही. म्हणून आपली वाणी संत स्थावनामध्ये रत्नार आहे, यात कसल्याही प्रकारची शंका घेण्याचं काय कारण नाही. श्रीगुरु समोर आहेत, आणि श्रीगुरु समोर असताना आपली वाणीने संतस्तवन करावं, हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. भगवान ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज समोर असताना कोणतंही पद आलं, महात्मा पद आलं, निष्काम कर्मयोगीचं पद आलं, स्थितप्रज्ञ पद आलं, गुणातीत पद आलं, कुठलंही सात्विक महापुरुषाचं वर्णन करण्याचा प्रसंगाला ज्ञानोबा आहे खूप गोड वर्णन करतात. तसाच हा प्रसंग आहे. आनंदाचा असणारा क्षण आहे. साधू पुरुषाची, महापुरुषाची असणारी पुण्यतिथी आहे. गुरुवारांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर अशा महापुरुषांचं पुण्यस्मरण जर आपण केलं नाही, त्यांचं काही बिघडत नाही, पण आपलं बिघडू नये म्हणून त्यांचं पुण्यस्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल. जयाचे नाव तीर्थ राव, दर्शने प्रशस्तीची ठाव, जयाचे संगे ब्रह्मभाव भ्रांतासई. गुरुवारी नेहमी सांगत असतात, दोन तीर्थ आहेत जगामध्ये, एक भौम तीर्थ आहे आणि एक चित तीर्थ आहे. भौम तीर्थामध्ये आपण स्नान केलं तर फक्त पाप जातं, पाप वासना जात नाही. गंगा, यमुना, सरस्वती आदी नद्यामध्ये जर आपण स्नान केलं, पाप जातं, पाप वासना जात नाही. बुडी दिली रे दिली, ते पाप असं वर तरंगतं, अदृश्य रूपानं तरंगतं, दिसत नाही, पण बुडीतून वर आलं रे आलं, परत डोंबल्यावर बसतं. विठ्ठल विठ्ठल. नामदेव सांगता, मनसंकल्पाची पापेनं जाते तीर्थाचे बापे. जे मनाचं जे कारण आहे, पापाचं जे कारण आहे, वासना, अविद्या, जीवदशा घालवण्याचं सामर्थ्य तीर्थामध्ये नाही. म्हणजे संत महात्मे कसे, तीर्थासे तीर्थ झाला तोची एक, मोक्षतेने दर्शने. अशा प्रकारे तीर्थाला तीर्थीभूत करणारे कसे आहेत, हे संत महात्मे आहेत. म्हणून हे चित्तीर्थ म्हटलं गेलं. ज्ञानोबाने निवृत्तीनाथांचं वर्णन करताना खूप गोड वर्णन केलं आहे. पहा तुम्ही 18व्या अध्यायाचे चिंतन करा, 12व्या अध्यायाचे चिंतन करा. जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षती आहे, किंवा जय जय देव निर्मळ, निज जना अखिल मंगळ, जन्म जरा जरद जाळ प्रभंजन. निर्मळ स्वरूपामध्ये आमचे श्रीगुरू आहेत, शुद्ध स्वरूपामध्ये आमचे श्रीगुरू आहेत. शुद्ध निर्मळ पदाचे चिंतन करताना आमचे श्रीगुरू केवळ परब्रह्म स्थितीला प्राप्त झालेले आहेत. केवळ पारब्रह्मी जी अवस्था आहे, ब्राह्म्य अवस्थेला आमचे श्रीगुरू कसे आहेत, प्राप्त झालेले आहेत, असं श्री ज्ञानोबा श्रीगुरूंचं वर्णन करतात. श्रेष्ठत्व शुचित्वाचं चिंतन करत असताना ज्ञानोबाने 12व्या अध्यायामध्ये काही 2-3 पद खर्च केलेले आहेत. गंगा हे पवित्र आहे, हिमालय पवित्र आहे, काशी क्षेत्रही पवित्र आहे, पण या भौम तीर्थाहून साधू पुरुषाचं पावित्र्य काही अधिक आहे. गुरुवारी प्रातस्मरणी श्री महाराजांचं असणारं पुण्यस्मरण आहे. त्यांना आम्ही प्रत्यक्ष पाहिलं, त्यांचं आम्ही श्रवण केलं. त्यांच्या जीवनाचा जर आपण विचार केला, तर आपल्याला असं सांगता येईल, मार्गाधारे वर्तावे, विश्वय मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. त्यांच्याबद्दल आपल्याला बोलता येईल. त्यांचे जीवन म्हणजे सर्वसामान्यासारखं जीवन होतं. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. आपल्या सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेचे वैशिष्ट्य आहे. प्रातस्मरणी श्री वैकुंठवासी घुले महाराज नेहमी सांगायचे, श्रीगुरु जोग महाराजांच्या परंपरेमध्ये खूप मोठमोठे महापुरुष प्रकट झाले, अवताराला आले, मोठमोठे हिमालयाच्या तुडीचे असे महापुरुष जन्माला आले. यांचं वर्णन आपण काय करणार. निष्काम आचार जीवनामध्ये आहे, जीवाच्या ठिकाणी, अंतकरणाच्या ठिकाणी विवेक आहे. मग तो असा जो महात्मा आहे, तो केवळ पवित्रतेची मूर्ती असणारा असा महात्मा आहे. पूजनीय श्री बाबांच्या जीवनामध्ये असणारा जे काही साधनाचा जर विचार केला, संस्थेमध्ये अभ्यास केला, 4 वर्ष अभ्यास केला, आणि अभ्यास करून परत ही जी काही संस्थेची परंपरा आहे, संस्थेच्या परंपरेची धुरा सर्व संप्रदायामध्ये नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये फडकावली. श्रीगुरू सद्गुरू जोग महाराजांना अशा महापुरुषाचा किती अभिमान असेल विचार करा. असे जे रत्न ज्या संस्थेत जन्माला आले, कारण श्रीगुरू प्रातस्मरणी मारुती महाराज गुरु संस्थेच्या उंबरट्यावर पाणी टाकायचे, दर्शन करायचे, आणि दर्शन करून लोकांनी विचारलं, बाबा तुम्ही दर्शन का करता? तेव्हा श्रीगुरू मारुती महाराज म्हणायचे, अरे या संस्थेमध्ये महात्मा जन्माला येईल. विठ्ठल विठ्ठल. आणि वस्तुनिष्ठ ज्यांचा असा महिमा आहे,
वास्तविक पाहता संत महात्मे त्रास घेतात, कष्ट सहन करतात आणि कष्ट सहन करून त्रास सहन करून पूजनीय बाबांनी जोग महाराजांच्या परंपरेला अनुसरून संपूर्ण आपलं आयुष्य जे आहे आयुष्य घालवलं. नाथ महाराजांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर एकच ओवी सांगतो, अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वयं आचरणे आपण देखी लावावे इतर जन लोकसंग्रह लक्षण जाण या नाव. अभेद भक्ती वैराग्य ज्ञानाचं आचरण करून समाजाला त्या भक्तीमध्ये वैराग्यामध्ये ज्ञानामध्ये प्रवृत्त केलं. फक्त समाज गोळा करणे, शिष्य शाखा मिळवणे हा काय लोकसंग्रह नाही, तर त्या समाजाला भक्तीमध्ये प्रवृत्त करणं, त्यांना माळकरी बनवणं, व्यसनापासून परावृत्त करणं, पंढरीच्या वारीचा जो काही रस्ता आहे पंढरीच्या वारीमध्ये प्रवृत्त करणं, ही जी काही साधना आहे ही साधना तपश्चर्या हे अनुष्ठान पूजनीय श्री बाबांनी आपल्या जीवनामध्ये केलं. जेवढं आता आयुष्याला महत्त्व नसतं, किती आयुष्य मिळालं याला महत्त्व नाही, पण आयुष्यामध्ये काय साधना केली याला महत्त्व आहे. महाराज म्हणतात आयुष्य करी उणे परी माझं आवडो कीर्तन. आयुष्याला महत्त्व नाही, जो जो दिवस उगवला तो ज्ञानदेवे सफळ केला. पदांतर कथेला जेणे आत्माराम संतोष आहे. ज्ञानोबऱ्यांचं आयुष्य 22 वर्षाचं आहे, जगद्गुरू शंकराचार्यांचं आयुष्य 32 वर्षाचं आहे, श्री गुरु जोग महाराजांचं आयुष्य अवघे 50-52 वर्षाचं आहे, जगद्गुरू श्री तुकोबारायांचं आयुष्य फक्त 42 वर्षाचं आहे. किती आयुष्य महत्त्वाचं आहे, किती आयुष्य याला महत्त्व नाही, पण आयुष्यामध्ये येऊन पारमार्थिक साधन जगत कल्याण काय केलं त्याला अत्यंत महत्त्व आहे. आणि अशा प्रकारे आपली ही परमार्थाची जी धुरा आहे, परमार्थाची धुरा सांभाळून परमार्थिक साधन करून पूजनीय बाबांनी अशा प्रकारचं आपल्यासमोर आज जे दिसतंय, किती कष्ट असतं विचार करा, किती कष्ट असतं. साधं घर बांधायचं म्हणलं तर माणसाचा जीव जातो का नाही विचार करा. पण एवढं मोठं भव्य दिव्य वस्तू जी आहे भगवती ज्ञानदेवी ग्रंथाचं मंदिर आहे. आपण जर उत्तर हिंदुस्थानामध्ये गेलो तर तुळशी रामायणाचं तुळशी मानस रामायण त्यांचं मंदिर आहे, भगवती गीतादेवीचं मंदिर आहे. मग आपल्या महापुरुषांना वाटलं जर उत्तर हिंदुस्थानामध्ये भगवती गीतादेवीचं मंदिर असेल, मानस रामायणाचं मंदिर असेल, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भगवती ज्ञानदेवी ग्रंथाचं मंदिर का असू नये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जगद्गुरू तुकोबारायांचं गाथ्याचं मंदिर का असू नये. असा जो संकल्प आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण. ज्ञानोबाराय म्हणतात जे कृष्णाचे होय जे आपण, ते कृष्ण होय आपले अंतकरण, ते संकल्पाचे अंगण वळगती सिद्धी. आपलं अंतकरण कृष्ण स्वरूप झालं की अंतकरणातल्या सगळ्या भावना परमात्मा पूर्ण करतो. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या संकल्पाचाच परिपाक ज्ञानोबारायांचा जो काही इच्छा, ज्ञानोबारायांच्या इच्छेचंच हे स्वरूप आहे, ज्ञानोबारायांच्या संकल्पाचंच हे स्वरूप आहे. भगवती ज्ञानदेवी ग्रंथाचं हे मंदिर आहे. आंधी क्षेत्राचं जर वैभव जर काय असेल, आंधी क्षेत्राचं वैभव म्हणजे भगवती ज्ञानदेवी ग्रंथ मंदिर आहे. महाराज आता काय बघा, इथं ग्रंथ आणायचं कामच नाही, ग्रंथ आणायचं काम नाही. जरा पारायण करायचं त्यांनी फक्त काय करायचं, इथं प्रदक्षिणा करायची, ग्रंथ वाचत जायचं, पारायण करायचं. ज्याला ज्ञानेश्वरी पाठ करायचे त्यांनी मंदिरात यावं, नुसते ओव्या घोकायच्या विठ्ठल विठ्ठल. घोकायचं नाही, परंतु जेवण पण आहे. पारायण करा, पाठांतर करा आणि अशा प्रकारे प्रसाद सोय. भुक्ती मुक्ती संत सज्जने मांडलेले दुकाने, जे जे पाहिजे ते अरे भुक्ती मुक्ती आहे, मुक्ती आहे आणि भुक्ती आहे. भगवती ज्ञानदेवी ग्रंथ नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. म्हणून काय म्हणे वाचा जो सेवक होईल याचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. वाचिता सनात जीव होती, वाचिता सनात जीव होती, वाचिता सनात जीव होती, वाचिता सनात जीव होती. तो कामने गंत, तो कामने श्रेष्ठ ज्ञानदेवी गंत, तो कामने
तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होती ज्ञानोबाऱ्या सांगता पाठाची ते वाटी श्लोक पाद लावण जो ओटी तो ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा. अशी ब्रह्मतेची पुष्टी जे हे श्रवणे अर्थे पाठे गीता निधी मोक्षा आरवते जैसा समर्थ दाता कोणाते नास्ती म्हणे. एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरून करीती या एक ते श्रवण मिसेस छाया सेविती याची एक ते अवधानाचा पुरा विडा पावड भितरा देवने रिग तिगा भरा अर्थ ज्ञानाचा ते निज बोधे उरावरी भेटते आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रासादी सरे सर्वाही आती समर्थाचे पंक्ती भोजने तळलेल्या वळीला एक पक्वाने टीव्ही श्रवणे अर्थे पटणे मोक्षोची लाभे. असा जो काही सिद्ध ग्रंथ असणारा श्रेष्ठ ग्रंथ असणारा सर्व ग्रंथामध्ये श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथाची जी काही रचना भगवान ज्ञानोबऱ्यांनी ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका आणि ती ज्ञानदेवी नावाचा जो ग्रंथ या ठिकाणी सुंदर अशा जो काही मार्बल आहे त्या मार्बलवर त्या ग्रंथाची रचना झाली. त्या ग्रंथाची काय झालेली आहे या ठिकाणी मांडणी केली. म्हणून इथं यावं नुसतं यावं आळंदीला यावं आणि भगवान ज्ञानोबऱ्यांचं दर्शन करावं स्नान करावं दर्शन करावं आणि ज्ञानेश्वरी मंदिरामधून पारायण करावं. विठ्ठल विठ्ठल पूजनीय महाराजांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं वैभव म्हणजे ज्ञानेश्वरी मंदिर आहे. त्यांचं प्रत्यक्ष स्मारक त्यांची प्रत्यक्ष समाधी म्हणजे हे ज्ञानेश्वरी मंदिर आहे. त्यांचा आत्मा म्हणजे ज्ञानेश्वरी होती. पूजनीय श्री बाबांचा आत्मा म्हणजे ज्ञानेश्वरी होती आणि ते ज्ञानेश्वरी मंदिर त्यांचा आत्मा असल्यामुळं या मंदिरामध्ये येणं म्हणजे त्यांचं प्रत्यक्ष समाधीचं काय आहे दर्शन आहे. त्यांचं जीवन पाहिलं खूप साधं जीवन खूप मोठं जीवन. गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री घुले महाराज नेहमी सांगायचे सामान्य मनुष्याने नेहमी सामान्य राहावं. सामान्य शब्दाचा अर्थ आहे व्यापक आणि विशेष झाला की उपाधी आली की दुःख आलं. संत महात्मे नेहमी साधे असतात सामान्य असतात याचा अर्थ गबाळे असतात असं नाही. सामान्य शब्दाचा अर्थ व्यापक असतात मोठे असतात. विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव अशी अनुभूती त्या साधुपुरुषांची असते. त्यांना पाहिलं डोळ्याने पाहिलं खूप साधे होते. तुकोबराच्या भाषेत जर बोलायचं झालं तर सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. असं जीवन जे काय तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे तुकाराम महाराज सांगतात. असं त्यांचं जे काही शरीर होतं परमात्मा ज्यांच्या हृदयामध्ये वास करतो असं पवित्र शरीर त्या महापुरुषांचं होतं. आपलं आयुष्य जेवढं आयुष्य होतं परोपकारासाठी खर्च केलं आयुष्य परोपकारासाठी खर्च केलं समाजासाठी खर्च केलं साधकासाठी खर्च केलं विद्यार्थ्यासाठी खर्च केलं आणि मग शेवटी गुरुवर्य सांगत असतात मोठी माणसं जी असतात काम झालं की थांबत नसतात ते निघून जातात. देवाला प्रार्थना केली काम झालंय गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री वैकुंठश्री घुले महाराज नेहमी सांगायचे आपली वळकुटे बांधावी आणि यमाला म्हणावं या आणि घेऊन जा. विठ्ठल असं पावित्र्य जीवन शुचिरभूत जीवन असणारं या महापुरुषांचं आहे. अशा या महापुरुषांनी एका बीजा केला नास मग भोगिले कनिस. त्यांनी कष्ट घेतले आणि हा जो काय प्रसाद आहे हा प्रसाद आपल्या हातामध्ये दिला आहे. अशा महापुरुषांचं आपण वर्णन का करणार आहे. अशा महापुरुषांचं आपण चिंतन जर केलं हे महापुरुष कष्ट का घेतात त्रास का घेत असतात त्याचं जर कारण सांगायचं झालं तर ज्ञानोबांच्या भाषेमध्ये त्यांच्या अंतकरणामध्ये असणारी जी काही कारुणिकता आहे दया आहे ती दया कशी आहे. ज्ञानोबा सांगतात आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी निवविता न कडसी साने थोर तैसे दुःखिताचे शिनने हिरता सक्कनवपणे उत्तमा धमनेने विवंचुगा पै जगी जीवनासारखे वस्तू अंगवरी उपके परी जाते जीवित राखे तृणाचे निम्न भरल्या उणे पाणी ढळोची नेणे ते विश्रांता तो शनी जाणे सामोर्या पै पाये काटा निहटे तो व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलाचे निका पावो शीतळता लाहे ते डोळ्याची लागे होये तैसा पर सुखे जाये सुखावतो किंबहुना तृषिता लागे पाणी आरायले असे जगे
तैसे दुःखिताच्या शेलभागी जिने जयाचे तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया. असे महात्मे म्हणजे दयेचं मूर्तिमंत स्वरूप असतं. आणि ते दया करताना कारुण्यभाव अंतकरणामध्ये धारण करत असताना उत्तम अधम गरीब श्रीमंत उंच नीच असे संत महात्मे भेद करत नाहीत. पाण्यासारखं जगामध्ये महान कोण आहे? जगामध्ये पाण्यासारखं महान कोण नाही. पाणी स्वतः खर्ची पडतं पण एका वाळलेल्या गवताच्या काडीला जिवंत ठेवतं. किती मोठा महिमा आहे. जर पाटाचं पाणी चाललं असेल, मध्यभागी जर खोलगट भाग आला असेल तर त्या खोलगट भागाला पाणी वळण देऊन जात नाही. तो खोलगट भाग भरूनच पाणी पुढं जात असतं. ते विश्रांता तो शोने जाणे सामोऱ्या. ज्ञानोबा सांगतात पायामध्ये काटा मोडला तर ते व्यथा हृदयाला होते. तशा जगातला कोणताही जीव दुःखी असेल संत महात्मे त्याच्या दुःखानं दुःखी होतात. आणि पाव शीतळाताला आहे ते डोळ्याची लागे होय. माऊली सांगतात तैसा परसुखे जाय सुखावतो. पायाला जर शीतळत्व प्राप्त झालं तर डोळ्याला आनंद होतो. ऐक नाही, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण अनवाणी पायाने प्रवास केला डोळे आपले जळजळ करतात. मग आपण काय करतो? डोळ्याला तूप लावत नाही, पायाला तूप लावतो. आता पायाला तूप लावलं की डोळे शांत होतात. पायाचा आणि डोळ्याचा काय संबंध आहे मला माहीत नाही, डॉक्टरांना विचारा. पण पायाला तूप लावलं की डोळे शांत होतात. तसं जग सुखी झालं की ज्ञानोबा सुखी होतात. विठ्ठला येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. उपकार करण्यासाठी तुमचं आमचं अत्यंत कल्याण करण्यासाठीच असे महात्मे आलेले आहेत. म्हणून आपण यांचं काय केलं पाहिजे? स्मरण केलं पाहिजे. तैसे हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता घेवसावे मनोनी वानावे ऐकावे. 7 दिवस नाही त्याची सदा ज्ञानोबा म्हणतात. अखंड मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जशी दीपे दिसे पाहता आपली वस्तू. किंवा तुकाराम महाराज सांगतात पुण्यवंत व्हावे ज्ञानोबा वाटतं की साधू पुरुषाचं खूप वर्णन करावं. आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करा. ज्ञानोबा इतकं वाटतं की ज्ञानेश्वरीमध्ये साधू पुरुषाचं महापुरुषाचं चिंतन करावं. पण ती वाणी आहे, ती वाणी त्या महापुरुषांचं वर्णन करण्यामध्ये असमर्थ आहे. श्रीगुरूचं वर्णन करण्यामध्ये असमर्थ आहे. आपल्या ठिकाणी किती जरी प्रज्ञा, महाराज सांगतात प्रज्ञेचे नाही आथेले पण आहे. प्रज्ञेचा जोर किती जरी आपल्याजवळ असला, बुद्धी जरी आपल्या किती जरी असली, पण आपण बुद्धीच्या जोरावर श्रीगुरूचं साधू पुरुषाचं वर्णन करू शकत नाही. ज्ञानोबांनी श्रीगुरू निवृत्तीनाथांचं वर्णन केलं. मग शेवटी ज्ञानोबांना म्हणावं लागलं तयाचित सूर्याश्री निवृत्ती आता नमो मनो पुढत पुढती. जे बाधका ये इजत असे स्तुती बोलाच्या स्तुती बाधका ये इजत असे. किती जरी बोलण्याचा आपण प्रयत्न करा पण ते स्तुती होणार नाही. म्हणून मौन गा तुझे रास वाणू आता न पुरे वाणी. काय वाणू आता न पुरे वाणी. काय वाणू आता
काय वानू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीत जे मस्तक चरणी ठेवीत जे काय वानू आता न पुरे वाणी काय वानू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीत जे मस्तक चरणी ठेवीत जे काय वानू न पुरे वाणी काय वानू आता 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 न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीत जे चरण ठेवीत ठेवीत जे ठेवीत जे काय वानू आता न पुरे वाणी 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 जगद्गुरु तुकोबारे सांगतात श्रीगुरूचं साधू पुरुषाचं वाणीच्या द्वारे वर्णन होऊ शकत नाही. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारे चिंतन करतात, जरी आपण कुठल्या जरी उपाधीचा स्वीकार करून जर श्रीगुरूचं वर्णन करावं म्हटलं तर तिथं उपाधीचा मळ आल्याशिवाय राहणार नाही. आपण जर श्रीगुरूच्या ठिकाणी स्वामी भाव धारण केला तर स्वामी सेवकत्वाचा विटाळ आल्याशिवाय राहणार नाही. श्रीगुरूंच्या ठिकाणी मायबापांची धारणा केली तर ज्ञानोबारे म्हणतात ते डिंबोपाधिक होय विटाळ होते. ते तिथं डिंबो म्हणजे लेकराचा विटाळ आल्याशिवाय राहत नाही. म्हणून माऊली सांगतात स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. स्तुती काही न बोलणे ही श्रीगुरूंची स्तुती आहे. ज्ञानोबा वर्णन करतात काही न होणे, परब्रह्म स्थितीमध्ये राहणं हेच त्यांचं सान्निध्य आहे. अशा प्रकारे ज्ञानोबा वर्णन करतात. श्रीगुरूचं यथार्थ वर्णन आपण करू शकत नाही. साधू पुरुषांच्या जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या वचनाचा आधार घेऊन, भगवान श्री ज्ञानोबाऱ्यांच्या वचनाचा आधार घेऊन अशा महापुरुषांचं आपण काय करू शकतो, वर्णन करू शकतो. अशा महापुरुषांचा आपण महिमा सांगू शकतो. जगद्गुरु तुकोबाऱ्या अशा महापुरुषांचा महिमा आपल्यापुढं प्रकट करतात. जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या जर गाथ्याचं आपण चिंतन केलं, साधू पुरुषाचं पावित्र्य जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात. तुकोबाऱ्यांच्या गाथ्याचं जर आपण चिंतन केलं तर गाथ्यामध्ये हा अभंग संतप्र प्रकरणातील आहे. संतप्र प्रकरणामध्ये परत 2 भाग आलेले आहेत. त्यामध्ये काय साधू पुरुषाच्या लक्षणाचा विचार आहे आणि साधू पुरुषाच्या महिमेचा विचार आहे. विठ्ठल काय अभंगामध्ये तुकोबाऱ्या साधू पुरुषाचं लक्षण सांगतात, काय अभंगामध्ये तुकोबारा महाराज साधू पुरुषाचा महिमा सांगतात. साधू पुरुषाचं लक्षण सांगितलं, लक्षण सांगत असताना त्या साधू पुरुषाचं ते लक्षण ते महिमाच ठरतं. आणि महिमा सांगत असताना साधू पुरुषाचा महिमा सांगितला, महिमा सांगत असताना अशा महिमाचे जे कोणी असतील ते संत असतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून काही लक्षण सांगणारे अभंग आहेत, काही महिमा सांगणारे अभंग आहेत. लक्षण सांगितलं तरी तो महिमा होतो, महिमा सांगितलं तरी ते लक्षण होतं. पण काही अभंग असे ते केवळ फक्त लक्षण सांगतात. थोडंसं जर आपण चिंतन केलं, भक्तायसे जाना जे देही उदास, 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 गेले आशा पाश निवारून, गेले आशा पाश निवारून, गेले आशा पाश निवारून, भक्ताईसे जाना, भक्ताईसे जाना, भक्ताईसे जाना जे देही उदास,
झाला नारायण विजय तो त्यांचा विजय तो त्यांचा विजय तो त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा विजय झाला ऐसे जानाचे देह उदास गेले आशापाश निवारून. यामध्ये साधू पुरुषाचं लक्षण सांगितलं, भक्ताचं लक्षण सांगितलं. काय अभंगामध्ये तुकाराम महाराज साधू पुरुषांचा महिमा सांगतात. महिमा सांगत असताना महिमेमध्ये परत दोन प्रकार आहेत. एक स्वरूप महिमा, त्यांना प्राप्त झालेली जी अवस्था आहे म्हणजे स्वरूप महिमा, आणि त्यांच्या अंगामध्ये असणारी जी ताकद आहे याचा अर्थ त्यांचा शक्ती महिमा. जगद्गुरु तुकोबऱ्या साधू पुरुषाचा स्वरूप महिमा सांगतात, जगद्गुरु तुकोबऱ्या साधू पुरुषाचा शक्ती महिमा सांगतात. आपण जर ज्ञानोबऱ्यांचा स्वरूप महिमाचं जर आपण चिंतन केलं, कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा कैवल्यना मोक्ष आहे की नाही. असा असताना जो काही मोक्ष पूर्ण परब्रह्म रूपता ज्या ठिकाणी आहे असे प्रत्यक्ष भगवान श्री ज्ञानोबर आहेत. किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुकिता ब्रह्माशी तुलना केल्यानंतर जगद्गुरु तुकोबरे ब्रह्माशी ऐक्य झाले. तुकी तुकला तुका विश्वी भरोणी उरला लोका. ही जी अवस्था आहे ही अवस्था साधू पुरुषांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली अवस्था म्हणजे त्या साधू पुरुषाचा स्वरूप महिमा आहे. आणि त्यांच्या नामचिंतनाचा जो काही परिणाम आहे त्यांचा तो असणारा शक्ती महिमा आहे. जगद्गुरु तुकोबऱ्या साधू पुरुषाचा स्वरूप महिमाही सांगतात, शक्ती महिमाही सांगतात. प्रस्तुत अभंगाचं जर आपण चिंतन केलं, काही चरणामध्ये स्वरूप महिमा असेल पण विशेषत्वाने जगद्गुरु तुकोबऱ्या प्रस्तुत अभंगामध्ये साधू पुरुषाचा शक्ती महिमा सांगतात. आपण जर ज्ञानोबऱ्यांच्या एका ओवीचं चिंतन केलं, एका ओवीमध्ये ज्ञानोबराने स्वरूप महिमाही सांगितला आणि शक्ती महिमाही सांगितला. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. 10व्या अध्यायातली पहिल्या क्रमांकाची ओवी आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्ञानोबऱ्या साधू पुरुषाचा शक्ती महिमा सांगतात, श्री गुरु निवृत्तीनाथांचा शक्ती महिमा सांगतात. आणि उत्तरार्धामध्ये ज्ञानोबऱ्या श्री गुरु निवृत्तीनाथांचा स्वरूप महिमा सांगतात. नमो विशदबोध विदग्धा. विशद म्हणजे स्पष्ट रीतीने, बोध म्हणजे ज्ञान, विदग्ध म्हणजे चतुर. स्पष्ट रीतीने ज्ञान करून देण्यामध्ये चतुर जर कोण असतील तर आमचे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आहेत. विद्या अरविंद प्रबोधा. विद्यारूपी कमळाला, हृदयरूपी कमळामध्ये जी काही विद्या आहे, ब्रह्मविद्या आहे, तिला प्रफुल्लित करणारे जर कोण असतील तर श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आहेत. हा श्री गुरु निवृत्तीनाथांचा शक्ती महिमा आहे. आणि पराप्रमेय प्रमदा विलासिया. परावाणीलाही विषय न होणारी जी ब्राह्मी स्थिती आहे त्या ब्राह्मी स्थितीशी नित्य रममान करणारे आमचे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आहेत. हा श्री गुरु निवृत्तीनाथांचा स्वरूप महिमा आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबऱ्या प्रस्तुत अभंगामध्ये साधू पुरुषाचा जो काही शक्ती महिमा आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये साधन केलं, परमात्म्याचं नामचिंतन केलं आणि त्या नामचिंतनामुळे त्यांच्या देवाला किती पवित्रता प्राप्त झाली जगद्गुरु तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. पवित्र तो देहवानी पुण्यवंत, 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 पवित्र तो देहवानी पुण्यवंत,
करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी सर्व दयाच्या चिंतने तरतील दोषी पवित्र तो देहवान पुण्यवंत गोवदे अच्युत सर्व काळ गोवदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देहवान पुण्यवंत गोवदे अच्युत सर्व काळ गोवदे अच्युत सर्व तुकोबऱ्या साधू पुरुषाच्या देहाची पवित्रता आपल्या पुढे प्रकट करतात. शास्त्राचं आपण चिंतन केलं तर प्रत्येक ठिकाणी देहाला अपवित्र म्हटलेलं आहे. कुठलंही चिंतन करा, देह महत्त्वाचा आहे पण देह पवित्र आहे असं कुठेही म्हटलं नाही. देह महत्त्वाचा आहे, किती महत्त्वाचं आहे हो थोडंसं चिंतन करा. वरचे काही लोक आहेत, खालचे काही लोक आहेत. वरच्या जर स्वर्गातल्या देवाचा जर देहाचा विचार केला तर ते देह कसे आहेत व श्रेष्ठ आहेत, ऐका नाही. खालच्या देहाचा जर आपण विचार केला तर ते देह निकृष्ट आहेत, वरचे देह उत्कृष्ट आहेत. आणि हा जो काय देह आहे, ज्ञानोबरांनी मनुष्य देह कसा प्राप्त होतो त्याचं खूप सुंदर चिंतन केलं आहे. कर्माचा विपाक आहे, अनिष्ट मिष्ट मिश्रणच त्रिविधम कर्मण फलम. ज्ञानोबराय म्हणतात आता हे जे काही 3 देह आहेत, खालचे देह प्राप्त होतात, मधला देह आणि वरचा देह, उत्कृष्ट निकृष्ट आणि मध्यम किंवा इष्टफळ ज्ञानोबराय वर्णन करतात. जरी वरचा देह असला, मधला देह असला किंवा खालचा देह असला, पण या तिन्ही देहामध्ये श्रेष्ठ देह जर कोणता असेल तर हा मनुष्य देह आहे. देहाचं महत्त्व शास्त्राने सांगितलं आहे पण देहाचं पावित्र्य कुठंच सांगितलं नाही. विठ्ठल विठ्ठल. आता हे देह प्राप्त करून घ्यायचंय. तिन्ही देह प्राप्त करण्यासाठी पाप पुण्याची आवश्यकता आहे. पाप पुण्याशिवाय तिन्ही देह प्राप्त होत नाही. केवळ पुण्याने देह प्राप्त होत नाही किंवा केवळ पापाने देह प्राप्त होत नाही. पाप पुण्य असलंच पाहिजे, फक्त त्याचं परिमाण मात्र कमी जास्त असतं. परिमाण मात्र कमी जास्त असतं. जेव्हा इंद्राधिक देहाची प्राप्ती होते तेव्हा परिमाण कसं आहे, पुण्य अधिक आहे, पाप थोडे. जेव्हा कृमी कीटक लोष्ट देहाची प्राप्ती होते तेव्हा पापाचं परिमाण जास्त आहे, पुण्य कमी आहे. पण मनुष्य देह प्राप्त होत असताना मात्र पाप आणि पुण्य समान व्हावं लागतं. ज्ञानोबराय म्हणतात म्हणून अनुष्ठानाचे उभे मिळून अनुष्ठानाचे उभे तेने लाभे मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ म्हणून समभागे शुभाशुभे मिळून अनुष्ठानाचे उभे. समभागाने शुभ आणि अशुभाने पाप पुण्य जेव्हा समान होतं तेव्हा मनुष्य देह प्राप्त होतो. आता मला सांगा, एखादी वस्तू आपण जर तराजूमध्ये मोजत असू, तराजूमध्ये मोजत असताना समान करणं सोपं आहे का कमी जास्त करणं सोपं आहे सांगा बरं. समान करणं सोपं आहे का कमी जास्त करणं सोपं आहे? समान करणं अवघड आहे, कमी जास्त करणं सोपं आहे. विठ्ठल विठ्ठल. पुण्य अधिक होऊ शकतं, पुण्य अधिक होऊ शकतं, पाप अधिक होऊ शकतं, पण पाप पुण्य समान होणं अत्यंत कठीण आहे. आणि जेव्हा पाप पुण्य समान होतं तेव्हा मात्र मनुष्य देह प्राप्त होतो. मनुष्य देहाचं महात्म्य संतांनी सांगितलं. मनुष्य देहाचं महात्म्य सांगितलं. स्वर्गातले इंद्राधिक देव आहेत, शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. 100 यज्ञ करून स्वर्गाधिक देहाची प्राप्ती होते. त्या इंद्राला परत 100 जन्म ब्राह्मणाचे घेऊन ब्रह्मकर्म केल्यानंतर ब्रह्माधिक देहाची प्राप्ती होते. पण असे इंद्राधिक ब्रह्माधिक देवता ज्या अर्थी मनुष्य देहाची इच्छा करतात त्या अर्थी नक्कीच इंद्राधिक देहापेक्षा मनुष्य देह हा श्रेष्ठ. इच्छिताति देवा स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा लोकी भावा जन्मा लोकी भावा जन्मा
ज्या अर्थी स्वर्गातील देवता स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा स्वर्गातील देवता ज्या अर्थी मनुष्य देहाची इच्छा करतात त्या अर्थी नक्की स्वर्गातील देवतेपेक्षा मनुष्य देह श्रेष्ठ आहे. मनुष्य देहाचा महिमा सांगितला, मनुष्य देहाचा मोठेपणा सांगितला, पण मनुष्य देहाचं पावित्र्य कुठंच सांगितलं नाही. विचार करा, मनुष्य देहाचा खूप मोठा महिमा आहे. किती महिमा आहे? नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. दुर्लभ आहे, प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे. मनुष्य देह प्राप्त होऊ शकत नाही. दुर्लभत्वम ऐक नाही काय? मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रया, 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्य देह जरी मोठा असला, मोठा महिमानाचा असला, पण मनुष्य देहाची पवित्रता कुठेही सांगितली नाही. त्याचं कारण आहे मनुष्य देह हा स्वाभाविकच अपवित्र आहे, स्वाभाविकच अपवित्र आहे. आपण थोडं चिंतन करा, पशुच्या देहाचा विचार करा आणि मनुष्याच्या देहाचा विचार करा. महाराज, पशुचा देह पवित्र आहे पण मनुष्याचा देह पवित्र नाही. कधी गाय दात घासताना दिसली का तुम्हाला? कधी गाय दात घासताना दिसणार नाही. पहा, कधी स्नान करते का? दररोज स्नान करते का? करत नाही महाराज. पहा, पण तरीसुद्धा त्यांचा देह स्वाभाविक पवित्र आहे. जर मनुष्याने 1 दिवस स्नान नाही केलं, दात नाही घासले, मला वाटत नाही कोणी जवळ बसले म्हणून, ऐक नाही. परिणाम पहा, मनुष्याचा देह कसा आहे? अपवित्र आहे. आता मनुष्य देहाचा अपवित्र सांगितलं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या साधू पुरुषाचा देह पवित्र आहे. आणि तुकाराम साधारण शास्त्राचा नियम आहे, सर्व देह मनुष्याचे कसे आहेत? अपवित्र आहेत. मग अपवित्र देह पवित्र झाला कसा? आता अपवित्रतेचं जर आपण चिंतन केलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज या देहाचं अपवित्र सांगतात. शरीर विटाळाचे आळे, माया मोहपाश जाळे, पतन शरीराच्या मुळे, शरीर काळे व्यापिले, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे तार, नाही अपवित्र शरीर ऐसे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे तार, नाही अपवित्र शरीर ऐसे. शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर यायचे. महाराज सांगतात शरीर अविद्येचा बांधा, शरीर अवगुणाचा रांधा, शरीरे वसे बहुत बाधा, नाही गुणसुधा एक शरीरी, शरीर विटाळाचे आळे, नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीर विटाळाचा आळे, शरीरासारखं जगामध्ये अपवित्र काहीच नाही महाराज. आता शरीराची जी अपवित्र आहे, हे अपवित्रता सांगत असताना ती मदालसा सुद्धा आपल्या पुत्राला सांगते, देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा, रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदा. आता शरीराला अपवित्र आहे, पण ते कोणत्या कारणामुळं अपवित्र आहे? योग सत्रामध्ये 6 कारणं सांगितले. शरीराच्या अपवित्रेचे 6 कारणं सांगितले. कोणते 6 कारणं आहे? स्थानात, बीजात, उपष्टंभात, निषंदात, निधनात अपि, कायम आधेय शौचत्वात, पंडिता हा अशुचिम विदुः. 6 कारणं सांगितले. स्थानात, ज्या स्थानामध्ये देह जन्माला येतो ते स्थान अपवित्र आहे. ते स्थान कोणतं असेल तर मातेचं उदर आहे. मातेच्या उदर कुहरी पचुनी विष्ठेच्या दातरी, उकडुनी नवमासवरी, जन्म जन्मुनी मरती विष्ठाले प चहूकडे, नाकी तोंडी कृमीकडे. मातेचं उदर म्हणजे काय चांगलं आहे का हो? विष्ठेची दातर आहे. आणि जी विष्ठेची दातर आहे ती काय पवित्र आहे का? ती विष्ठेची दातर अपवित्र आहे. अशा विष्ठेच्या दाथरीमध्ये मनुष्याचा जन्म होतो. ज्या ठिकाणी मनुष्याचा जन्म पावतो, पहा, प्रथम केला गर्भवास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले 9 हे मास, आलो जन्मास येतवरी. मग ज्या मातेच्या उदरामध्ये हा जन्म निर्माण होतो ते उदर अपवित्र असल्यामुळं देह अपवित्र आहे. बीजात, ज्या बीजामुळं देह अपवित्र आहे. कोणतं बीज आहे? ज्ञानोबा सांगता शुक्र शोणिताचा सांदा, मिळता 5चा बांधा. शुक्र आणि शोणित हे धातू मुळात अपवित्र आहेत. ज्या अपवित्र धातूपासून या देहाचा जन्म होतो तो देह पवित्र राहील का हो महाराज? तो देह पवित्र राहणार नाही. बीजात, उपष्टंभात, उपष्टंभ ह्याचा अर्थ ज्या पोषक अन्नादी रस आहेत त्या अन्नादी रसाने या देहाची धारणा होते. आता या देहाचं जर चिंतन केलं तर 2 प्रकारे देहाची धारणा होते. अस्थि, रक्त, मांस, मज्जा यांनी देहाची धारणा होते आणि अन्नादी रसाने देहाची धारणा होते. आता मला सांगा, शरीरातले जे काय अस्थि, मज्जा, रक्त, मांस, त्वचा हे पवित्र आहे का हो? हे पवित्र नाही. आपण ज्याला रक्त म्हणतो त्या रक्ताला संस्कृतमध्ये अशुद्ध म्हणतात. ज्याचं नावच अशुद्ध आहे ते पवित्र कसं होणार आहे? विठ्ठल विठ्ठल.
उपष्टंभात असं म्हटलेलं आहे, हे जे काही सप्तधातू आहेत, हे सप्तधातू अपवित्र आहेत. पोषक अन्नादी जे रस आहेत, अन्नादी रस पवित्र आहेत. माझा परिणाम काय होतं, अपवित्र का घडलं गेलं? पोषक अन्नादी रस जेव्हा आपण शरीरामध्ये ग्रहण करतो, त्या अन्नादी रसाचं मंथन होतं आणि त्या मंथनापासून 3 भाग निर्माण होतात. निकृष्ट भागापासून मलमूत्र निर्माण होतं, मध्यम भागापासून अशा प्रकारची इंद्रिये आणि उत्तम भागापासून जे काही मन आहे, अंतकरण आहे, ते अंतकरण निर्माण होतं. पहा, अन्नादी रसाचं सेवन केलं, जसं आपण दह्याचं मंथन केलं, मंथन केल्यानंतर काय होतं, ताकाचं जो काही ताक बाजूला राहतं, लोणी वर येतं. ताक हे निकृष्ट आहे. तसं अन्नादी रसाचं सेवन केल्यानंतर त्याचा निकृष्ट भाग म्हणजे मलमूत्र आहे. त्या अन्नादी रसाचं सेवन केल्यानंतर त्याचा मधला जो भाग आहे, त्या मधल्या भागापासून अस्थि मज्जा रक्तमांस निर्माण होतं. जो श्रेष्ठ भाग आहे, आहार जर चांगला असेल तर ते मन पवित्र असतं, आहार चांगला नसेल तर ते मन अपवित्र असतं. विठ्ठल विठ्ठल. निश्चंदात आपल्या शरीरातून जे पदार्थ स्त्रवतात आहे की नाही, अशा प्रकारे डोळ्यातून चिपडे बाहेर पडतात, कानातून मळ बाहेर येतो, तोंडातून काय अशा प्रकारे जे थुंकी असेल थुंकी बाहेर पडते, मळमूत्राधिक बाहेर पडतात. निश्चंदात असं म्हटलेलं आहे. असं सांगता, जर आपल्या अंगावर जर घाम आला, तो आपण जर पुसला तर फारसा विटाळ नाही, पण दुसऱ्याच्या अंगावरचा घामाचा आपल्याला जर स्पर्श झाला तर आंघोळ करावी लागते. विठ्ठल विठ्ठल. आपल्या शरीरावर त्वचा आहे, आपल्या शरीरावर त्वचा आहे. एखादी आपल्याला ब्लेड लागली, ती त्वचा थोडी निघाली, जोपर्यंत ती त्वचा शरीराला चिटकू नये तोपर्यंत ती पवित्र आहे. जेव्हा ती त्वचा शरीरापासून बाजूला जाते आणि त्या बाजूला गेलेल्या त्वचेला जर आपला स्पर्श झाला तर आपल्याला आंघोळ केल्याशिवाय पूजा करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. निश्चंदात म्हणजे जे काही द्रव बाहेर पडत असतात, नेहमी द्रव बाहेर पडत असतात. ज्ञानोबराय म्हणतात, नवही द्वारे स्त्रवती. ज्ञानोबरायाने वर्णन केले की नवही द्वाराचं काय सतत स्त्रवण होत असतं, सतत बाहेर पडत असतं. मग असे देह जे बाहेर पडणारे पदार्थ आहेत ते अपवित्र आहेत, मलमूत्राधिक अपवित्र आहेत, कानातून बाहेर पडणारा पदार्थ अपवित्र आहे. आणि असं असल्यामुळं देह हा स्वाभाविक अपवित्र आहे. निश्चंदात निधनात आपी. निधनात आपी म्हणजे देह जेव्हा मनुष्याचा पडतो, देह मनुष्य मेल्यानंतर त्या फक्त देहालाच अपवित्रता अशी असते नसते, देहच अपवित्र राहतो असं नाही, त्या देहाचे जे संबंधी जे लोक आहेत त्या लोकांनाही अपवित्रता प्राप्त होते. महाराज पहा, देह पडल्यानंतर जर आपण अंत्ययात्रेला गेलो तर माणसं जोड्यासकट इंद्रायणीमध्ये स्नान करतात का नाही? का करतात? त्याचं कारण आहे, तो देहच कसा आहे, अपवित्र आहे. बरं, देह जन्माला आल्यानंतर आपण शौच पाळतो. बरं, मनुष्य जन्माला आला, मेल्यानंतरही शौच पाळतो. आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा माणसं साखर वाटतात. साखर वाटणं चांगलं आहे, मग 1 महिनाभर सुतक का पाळता? जनन शौच त्याला म्हटलेलं आहे. मनुष्य जन्माला आला तरी त्याला सुतक पाळावं लागतं, शौच पाळावं लागतं, आणि मेल्यानंतरही त्याला काय करावं लागतं, सुतक पाळावं लागतं. ह्या कारणामुळं स्थानात, बीजात, उपष्टंभात, निश्चंदात, निधनात आपी आणि कायम आधेय शौचत्वात. शरीर हे आधेय शौच आहे. शरीराला पवित्रतेचं आधान ठेवावं लागतं. दररोज आंघोळ करावीच लागते. 7च्या 7 दिवस जुम्मा की जुम्मा नसतं आहे का नाही? मुसलमानामध्ये असतं ते, पण आपल्याला दररोज पाठाला येताना आंघोळ करावी लागते. आता काय काय मुलं हिवाळ्यात बिन आंघोळीचे येतात, तो भाग वेगळा. विठ्ठल विठ्ठल. दररोज स्नान करावंच लागतं, दररोज गंध लावावाच लागतो, झोप झाल्यानंतर डोळ्यावर पाणी मारावंच लागतं, चिपडे काढावंच लागतात, तोंड धुवावंच लागतं. आधे शौच आहे. शरीराला पवित्रतेचं आधान ठेवावं लागतं. तसं न ठेवल्याशिवाय शरीर हा पवित्र होऊ शकत नाही. आपण जर थोडंसं चिंतन केलं तर 3 प्रकारचे देह आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. स्थूल देहाची अपवित्रता मलमूत्राधिकाने सिद्ध होते, सूक्ष्म देहाची अपवित्रता काम क्रोधादी विकाराने सिद्ध होते, आणि कारण देहाची अपवित्रता अज्ञानाने सिद्ध होते. विठ्ठल विठ्ठल. आता हे शरीर इतकं पवित्र आहे, इतकं पवित्र आहे. ज्ञानोबराय म्हणतात, ह्या शरीराने दुसऱ्या चांगल्या पदार्थाचा जर संबंध केला तरी ते चांगले पदार्थ कसे होतात महाराज, अपवित्र होऊन जातात. नाना सुद्रव्ये गोमटी झाल्या शरीरी पैठी होणे ठाती किरीटी मळोची जीवी. किती चांगले पदार्थ असू द्या. शांती ब्रह्म गुरुवर बाबा विनोदानं सांगत असतात, गुरुजींनी शिष्याला सांगितलं जगातली अपवित्र वस्तू घेऊन या. गुरुजींनी शिष्याला सांगितले जगातली अपवित्र वस्तू घेऊन या. ते शिष्य अपवित्र वस्तू शोधत होते. कोणती अपवित्र वस्तू असेल, कोणती अपवित्र वस्तू असेल, शोधत घेताना त्यांना एका गल्लीमध्ये एक लहान बाळ शौचाला बसलं होतं. त्यांना वाटलं या बाळाची विष्ठा म्हणजे अपवित्र आहे, ह्या बाळाची विष्ठा अपवित्र आहे. त्यांनी काय केलं, विष्ठेला स्पर्श करणार
इतक्या त्या विष्ठेला वाचा फुटली. थांबा म्हणे, थांबा, आम्हाला स्पर्श करू नका म्हणे. तुम्ही आम्हाला अपवित्र म्हणता, पण तुमच्यासारखं अपवित्र कोणीच नाही म्हणे. तुम्हाला माहिती आहे का म्हणे, आम्ही काल कुठं होतो माहिती आहे? आम्ही काल त्या काचेच्या पेटीमध्ये सुदर्शन चक्राच्या रूपानं होतो म्हटले. बघा किती आमचा महिमा आहे. आम्ही जेव्हा तुमच्या शरीराचा संबंध केला नाही तेव्हा आम्हाला काचेमध्ये ठेवलं, पेटीमध्ये ठेवलं, किती आमची सुरक्षा होती. पण आता तुमच्या शरीराचा जेव्हा आम्हाला संबंध झाला तेव्हा आमची अवस्था अशी झाली. मला सांगा, अपवित्र तुम्ही आहे का आम्ही आहे? विठ्ठल विठ्ठल. आपण गंगेचं तीर्थ घेतलं. 3 तासामध्ये काय होतं महाराज? 3 तासामध्ये जर मूत्रामध्ये काय होतं? रूपांतर होत असतं. मग किती चांगले पदार्थ आपण शरीरामध्ये सेवन केले तर त्या शरीराच्या मध्ये काय होत असतात? त्याचं मलमूत्रादिकामध्ये रूपांतर होत असल्यामुळं हे शरीर कसं आहे? अपवित्र आहे. स्थूल देहाचं चिंतन करा. आता स्थूल देह पवित्र आहे. आता नामस्मरण करणाऱ्या महात्म्याचा देह हे कसा आहे? स्थूल देह आहे. मग त्याच्या शरीरामध्ये मलमूत्र राहणारच आहेत. मग जो नामस्मरण करत नाही त्याच्याही देहामध्ये मलमूत्र आहे, आणि जो नामस्मरण करतो त्याच्याही देहामध्ये मलमूत्र आहे. आणि जर या शरीरातून मलमूत्र गेल्याशिवाय शरीर अपवित्र होणारच नाही. जर शरीरातले मलमूत्र जर गेले तर शरीरच टिकणार नाही. विठ्ठल विठ्ठल. देहाला जी अपवित्रता निर्माण झालेली आहे ती मलमूत्रादिकाच्यामुळं नसून ती खरी अपवित्र कशामुळं आहे? तुकाराम महाराज सांगतात, काम क्रोधे देह मळीन. जे विकार आहेत, देह अहंकार आणि तज्जन्य जे काम क्रोधादी विकार आहेत, अहंकारामुळं आणि त्या अहंकाराचं जे काही कार्य जे विकार आहेत काम क्रोध, त्यामुळं देह हा कसा आहे? अपवित्र आहे. ज्ञानोबरांनी 16व्या अध्यायामध्ये खूप चिंतन केले. परी काम क्रोध लोभ या तिहीचेची थोंब थावे तेथे अशुभ पिकले जाण. या काम क्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा, तो निरयपुरीची सभा सन्मान पावे. जगद्गुरु शंकराचार्यांनी सुंदर चिंतन केलं. यम आणि कामाची तुलना केली. यम माणसाला अप्रिय वाटतो, श्लोक माझा पाठ नाही. यम माणसाला अप्रिय वाटतो पण अप्रिय वाटून जीवाचं कल्याण करतो. काम माणसाला प्रिय वाटतो पण प्रिय वाटून जीवाचं अकल्याण करतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून असं असणारे जे काही विकार आहेत, देहाहंकार आहेत, अहंकार तो नासा भेद जगी निंदे ओवळा. तुकाराम महाराज सांगतात, हा अहंकार तज्जन्य विकार हे देहाला काय करतात? अपवित्र करतात. आणि सगळ्यात कारण देहाची अपवित्रता हे अज्ञानानं आहे. मग असा जो काय महात्मा आहे, असा जो महात्मा परमात्म्याचं नामचिंतन करतो. आता देहाचं पवित्रता करण्यासाठी काय शास्त्रामध्ये काय वस्तू सांगितलेल्या आहेत? ज्ञानम, तपहा, अग्निही, आहारहा. ह्या वस्तू काय करतात? माणसाला पवित्र करतात. ज्ञान असलं, ज्ञानामुळं काय होतं? आपला आत्मभाव पवित्र होतो, आपला आत्मा पवित्र होतो. आत्मा कधी पवित्र होत नसतो. जेव्हा सोपाधिक भावानं आपण आत्मतत्वाला जाणतो तेव्हा तो आत्मा अपवित्र आहे. आणि उपाधिरहित तत्वानं जर आपण त्या आत्म्याला जाणलं तर तो आत्मा कसा आहे? शुद्ध आहे. मी सांगतो असं नाही. तुकाराम महाराज सांगतात, देशकाळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला निर्वाळ काळ म्हणजे पवित्र झाला. म्हणजे काय होतं? जेव्हा आपल्या निरुपाधिक रूपानं आपण आत्मतत्वाला जाणतो तेव्हा तो आत्मा कसा असतो? पवित्र असतो. म्हणून अशा प्रकारे ज्ञानाने काय होत असतं? पावित्र्य प्राप्त होत असतं. तपाने आपल्याला पावित्र्य प्राप्त होतं. योगाने आपल्याला काय होतं? पावित्र्य प्राप्त होतं. आहार हा चांगला आहार सेवन केला. आहार शुद्धो सत्वशुद्धीही सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती. जैसा घेपे आहारो धातू तैसाचे होय आकारो आणि धातू ऐसा अंतरो भावपोके. चांगला आहार सेवन केला तर आपलं ज्ञान टिकून राहतं. अग्निसुद्धा काय करतं? पवित्र करतं. जेव्हा यज्ञ करायचा असतो, यज्ञ करत असताना त्या यज्ञातल्या ज्या वस्तू आहेत त्या पवित्र करण्यासाठी अग्नीमध्ये काय करतात? तापवतात. आणि अग्नीमध्ये तापवल्यानंतर त्या वस्तू ज्या असतात त्या पवित्र होतात. ज्ञान आहे, तप आहे, आहार आहे, अग्नी आहे. या गोष्टीनं मनुष्य काय होतं? काही गोष्टी पवित्र होतात. पण शास्त्रामध्ये देह पवित्र होण्यासाठी काही सांगितलं नाही असं जरी आपल्याला वाटलं, पण संत महात्मे सांगतात देह पवित्र होण्यासाठी जर साधन जर कोणतं असेल तर परमात्म्याचं नामचिंतन, परमात्म्याची भक्ती जर केली तर अपवित्र असणारा देह पवित्र होतो. विठ्ठल विठ्ठल. पवित्राची होय देह त्याचा, देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती, हरिपाठ कीर्ती
मुखे जरी गाय मुखे जरी गाय मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती हरिपाठ कीर्ती हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा देह अपवित्र असणं हा नियम आहे आणि नामधारकाचा देह पवित्र आहे हा नियमाला अपवाद आहे नियमाला हा अपवाद असतोच असतो मग अपवादानं नियमाचा बाद होतो असं नाही अपवादानं नियमाला बळकटी येते धातूचं चिंतन केलं तर प्रत्येक धातू घनरूपत्व आहे कोणताही धातू घ्या तो घनरूपत्व आहे पण पारा धातूचा जर आपण विचार केला पारा हा धातू आहे पण तो द्रवरूप आहे आता पारा धातू द्रवरूप जरी असला आता ह्या धातूमुळं त्या घनरूपत्व धातूच्या नियमाला काय बाद आला का हो उलट त्या नियमाला बळकटी आली तसं देह पवित्रच आहे हा नियमच आहे पण नामधारकाचा देह हा पवित्र असतो या नियमामुळं त्या नियमाला वरच्या नियमाला काय झाली बळकटी निर्माण झाली म्हणून महाराज सांगता पवित्र तो देह वाणी पुण्यवंत आता मला सांगा देह पवित्र म्हटल्यानंतर परत वाणी पुण्यवंत म्हणण्याचं काय कारण आहे देहाला वाणी सोडून वेगळी आहे का हो देहातलाच हा भाग आहे वाणी ही देहाचीच आहे मग देह पवित्र म्हटल्यानंतर वाणी सहजच पवित्र असते मग वेगळं पवित्र सांगण्याचं कारण काय आहे विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देह पवित्र सांगितला आणि वाणी पुण्यवान सांगितली त्याचं कारण आहे वाणी हे कर्मेंद्रिय आहे वाक पाणीपात बुधशिन्न आपण असं म्हणतो वाणी जे काही वागेंद्रिय आहे ते कर्मेंद्रिय आहे आणि कर्मेंद्रिय म्हणजे आपल्या जरी जिभा नावाचं गोलक जरी दिसलं हे कर्मेंद्रिय असल्यामुळे ते सूक्ष्म देहामध्ये मोडतं पवित्र तो देह या देहामध्ये स्थूल देह पवित्र झाला आणि वाणी पुण्यवंत सांगण्यामध्ये सूक्ष्म देह पवित्र झाला विठ्ठल 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 वाणी पुण्यवान आहे वाणी पुण्यवान काय त्याचं कारण सांगतो वाणी अपवित्र केव्हा असते हो वाणीचं अपवित्र असत्य भाषणामध्ये जेव्हा मनुष्य असत्य भाषण करतो तेव्हा काय होत असते वाणी अपवित्र होत असते नाथ महाराज म्हणतात रामनामाच्या स्मरणोक्ती रामनामाच्या वाचोक्ती वाचा धुतली स्मरणोक्ती ते कदा कल्पांती पुढती असत्यामध्ये बुडे ना रामनामाचं चिंतन केल्यानंतर ती वाणी परत असत्यामध्ये कधी बुडत नाही वाणीमध्ये सत्य प्रकट होतं चंदनाची या चौफेरी नाथ महाराज म्हणतात काष्ठत्व मुक्ती खैर बोरी देवी नामाच्या निज गजरी वाणीमध्ये सत्य प्रकट आहे जसं चंदनाच्या संगतीनं काष्ठबोरी सुद्धा काष्ठत्वाला मुकून जातात तसं नामाच्या चिंतनामुळं वाणीमध्ये सत्य प्रकट होतं आणि ते वाणीचं नामचिंतन केलं सतत मुखामध्ये रामनाम असल्यामुळं अच्युत नामाचं स्मरण असल्यामुळं ती वाणी कशी झाली हो हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असत्य निघून गेलं आणि असत्य निघून गेल्यामुळं वाणीमध्ये सत्य प्रकट झालं आणि त्या वाणीनं सतत परमात्म्याचं नामचिंतन केल्यामुळं पुण्याची गणना कोण करी म्हणून वाणी पुण्यवंत जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात तो देह कसा आहे पवित्र आहे ती वाणी पुण्यवान आहे महाराज सांगतात पण कुणाची वाणी पुण्यवान आहे कुणाचा देह पवित्र आहे जो वदे अच्युत सर्व काळ जो रात्रंदिवस दिनरजनी हाचे धंदा किंवा सततम कीर्तयंतो माम जयाचे वाचे पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे अखंड ज्यांच्या माझे मज झाली अनावर वाचा अशा महापुरुषाचं नामचिंतन केलं त्यांचा देह पवित्र होतो आणि अशा या महापुरुषाचं जर आपण स्मरण केलं तर काय फळ आहे अभंग चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या
डोबार घुमाई बार घुमाए डोबार घुमाई बार घुमाए डोबार घुमाई बार घुमाए कुंडली गौरवार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की बार घुमाए बार घुमाए बार घुमाए बार घुमाए पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो बदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या अशा महापुरुषांचं जर आपण स्मरण केलं तर काय होणार आहे तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या राशी जळून जातील दोषी जे आहे ते दोषी तरतील दोष शब्दाचा अर्थ दोष ऐशा नावे देहाचा आदर विटाळले अंतर अहम भावे अहम भावना ज्यांचं अंतर विटाळलेलं आहे असे जे दोषी आहेत जळतील राशी पातकांच्या पापाचं आपण जर चिंतन केलं पाप आहे महापाप आहे उपपाप आहे ब्रह्महत्या सुरापानम स्थेयम गुरुवंगनागमः आणि त्यांची संगती करणारा असा 5वा महापापी आहे मांस भक्षण करणं पाप आहे पतिताशी संबंध करणं बोलणं म्हणजे तैसे पार्था विमुख या परमार्था तयाशी संभाषण सर्वता करावे ना परमार्थाला विमुख असलेले जे लोक आहेत त्यांच्याशी बोललं तरी आपल्याला उपपाप लागतं म्हणजे सगळे पापाचे प्रकार झाले कायिक पाप आहेत वाचिक पाप आहेत मानसिक पाप आहेत सगळ्या पापाचं आपण चिंतन करा सगळ्या पापाचं चिंतन करण्याला आपल्याला वेळेची असणारी मर्यादा आहे परत कारणरूप पाप सांगितलं कार्यरूप पाप सांगितलं इतके जरी पापाचे प्रकार असले तरी त्या साधू पुरुषाच्या नामचिंतनानं काय होतं जळतील राशी पातकांच्या पद्मपुराणामध्ये एका साधू पुरुषाचं वर्णन आलं आहे महिधर नावाचे एक भगवत भक्त होते जेव्हा त्यांच्या त्या पुण्यकर्माने जेव्हा वैकुंठातून भगवान विष्णूने विष्णुदूत पाठवले तेव्हा ते विमानामध्ये बसून वैकुंठाला चालले होते वैकुंठाला जात असताना मध्यभागी यमपुरी लागली आणि यमपुरी लागल्यानंतर त्यांच्या अंगावरचा वारा यमपुरीमध्ये गेला आणि यमपुरीमध्ये वारा गेल्यानंतर आला शीतळ शांतीचा वारा जे यमयातना होती ती यमयातना शांत झाली जेव्हा ते लोक जे होते आर्त लोक होते ते महिधर नावाच्या भगवत भक्ताला प्रार्थना करतात अहो महात्मन तुमच्या संगतीमुळे आमच्या जे काही यातना आहेत त्या शांत झालेल्या आहेत तेव्हा त्या महिधर भक्ताचे मुखातले शब्द आहेत नार्त जंतून अहम हित्वा पीडितो गंतुम उत्सहे स पापिष्टो हे आर्तानाम नाप हरित क्षमा जो पापी जो काय तो पापी आहे कोण पापी आहे जो दुःखी जीवाचं दुःख हरण करत नाही सामर्थ्य असताना दुःख हरण करत नाही त्याला पापी म्हटलं गेलेलं आहे तेव्हा ते महिधर नावाचे भगवत भक्त विष्णुदूताला सांगतात मला काय करा मदंग संग मोत सृष्ट वायू स्पर्शन ते यदी जंतवा सुखीना जाता तस्मात तत्र नयंतु माम माझ्या अंगसंगानं जर हे लोक सुखी होत असतील तर मला वैकुंठाला यायचं नाही मला हेतच यमपुरीमध्ये ठेवा कारण माझ्या संगतीमध्ये ह्या जीवाचा उद्धार होणार आहे तयाच्या चिंतने तरतील दोषी किंवा 3 अक्षरे निवृत्ती जो जप करील अहोरात्री तया सायुज्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ 4 अक्षरे ज्ञानदेव जो जप करील धरील भाव त्या ब्रह्मपदी ठावाशे शिवादी देव बोलिले सोपान हे 3 अक्षरे जो जप करेल निर्धारे तयास ब्रह्म साक्षात्कारे होय चतुर जाणे जे मुक्ताबाई चतुर्विदा जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा सायुज्य संपदा पायवेल ऐसी ही 14 अक्षरे जो ऐके कर्ण विवरे की उच्चारी मुखद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे म्हणून सांगतात ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो साधू पुरुषाचं जर आपण चिंतन केलं दोषाच्या राशी जळून जातील आणि महापातकाच्या राशी जळून जातील त्या साधू पुरुषाचं पावित्र्य इतकं श्रेष्ठ आहे देव ये चिरज चरणेचे माती धावत चालते मागे मागे वास्तविक पाहता परमात्मा हा पवित्रातला पवित्र आहे परमात्मा पवित्रातला पवित्र जरी असला असा परमात्मा साधू पुरुषांच्या रजकणाची इच्छा करतो निरपेक्ष मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजामेहम नित्यम पूय यत्यंग्र रेणुभिः भगवान परमात्मा सांगतात जे निरपेक्ष आहेत मननशील आहेत शांत आहेत निर्वैर आहेत समदर्शी आहेत अशा साधू पुरुषांच्या चरणाची माती जर आपल्या मस्तकावर लागली तर परमात्मा स्वतःला पवित्र मानून घेतो माझ्या ठाई जे पवित्रपण ते माझं भक्ता रजनी जाण या लागे भक्ता मागे आपण धावे चरणरेणू वंदावया भक्त चरणरेणू वंदिता माझं केवढी आली पवित्रता माझी पायवणी वाहे माता जाणता तोता सदाशिव चरणीचे रज वंदी शुळ पाणी
नाचती कीर्तनी त्यांचे माथा. अशा साधू पुरुषांच्या मस्तकाचे माथे किंवा नामयाचे पाठी चाले केशिराज लागाव्या रज चरणीचे. परमात्मा मागे मागे धावतो, परमात्मा मागे मागे चालतो आणि अशा साधू पुरुषाचे माथे आपल्या मस्तकाला लावतो. परमात्म्याचं नाम ज्याच्या मुखामध्ये आहे काय त्या उरले वेगळे अनेक. वैकुंठ नायक जयाकंठी, ज्यांच्या कंठामध्ये वैकुंठ नायक परमात्मा आहे त्याला काय उरलं वेगळे व काय त्या उरले वेगळे अनेक. म्हणजे आता कसल्याही प्रकारचं प्राप्तव्य शिल्लक राहिलं नाही. आणि दुसरा अर्थ परमात्म्यामध्ये त्याच्यामध्ये भक्तामध्ये कसल्याही प्रकारचा भेद राहिला नाही. मग देव भक्त झाला तुका तुके उतरला. आता तो भगवत भक्त जो आहे तो भगवत भक्त कसा झालेला आहे, परमात्मा स्वरूप झालेला आहे, चिदानंद स्वरूप झालेला आहे. काय त्या उरले वेगळे अनेक. वैकुंठ नायक जयाकंठी जगद्गुरु तुकोबर आहे शेवटच्या चरणामध्ये प्रयाग संगमाचं रूप भक्ताचा संगम तुका म्हणे देव. भक्ताचा संगम तुका म्हणे देव. संगम तुका म्हणे देव. भक्ताचा संगम तुका म्हणे देव. भक्ताचा संगम तुका म्हणे देव. भक्ताचा संगम येथे वो घनाम त्रिवेणीचा. येथे वो घनाम त्रिवेणीचा. येथे वो घनाम त्रिवेणीचा. दयाच्या चिंतने करतील दोषी. दयाच्या चिंतने करतील दोषी. येथे वो घनाम त्रिवेणीचा. देव घनाम त्रिवेणीचा. येथे वो घनाम त्रिवेणीचा. दयाच्या चिंतने करतील दोषी. दयाच्या चिंतने करतील दोषी. जळतील राशी पातकांच्या. पातकांचा
राशी पात जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या दयाच्या चिंतने तरतील लोटी दयाच्या चिंतने तरतील ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा जगद्गुरु श्री तुकोबर आहे. प्रयाग संगमाचं रूपक करतात. सध्या आता प्रयाग संगमाला काय कुंभ आलेलं आहे का नाही, त्यामुळे चांगला अभंग झाला आहे की नाही. शाहीस्थान आपल्या हितच घडलं. विठ्ठल विठ्ठल मित्र म्हणतो या चरणाचा उच्चार केला तरी शाहीस्थान घडलं. विठ्ठल विठ्ठल याचा अर्थ शाहीस्थान करायला जायचं नाही असं नाही बरं का. महाराज सांगतात तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. एक देवाची नदी आहे, एक भक्ताची नदी आहे. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. प्रयागला फक्त एकच त्रिवेणी संगम आहे, पण साधू पुरुषाच्या ठिकाणी 2 त्रिवेणी संगम आहेत. पहा, एक देवाची नदी, एक भक्ताची नदी. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा म्हणजे राम कृष्ण हरी या त्रिवेणीचा अगोदरच संगम झालेला आहे. आणि या त्रिवेणीचा परत देव भक्ताच्या नदीमध्ये संगम झाला. म्हणजे 2 प्रकारचे संगम झाले. साधू पुरुषाच्या ठिकाणी 2 संगम आहेत आणि प्रयागला मात्र एकच संगम आहे. महाराज सांगतात प्रयागला जर आपण गेलो तिथं गंगा मैया आहेत, यमुना मैया आहेत आणि सरस्वती मैया आहेत. गंगा यमुना प्रकट आहेत, सरस्वती माता गुप्त आहेत. तसं इथं देव भक्त नामाचा संगम आहे. भक्त आणि नाम प्रकट आहे, देव मात्र गुप्त आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून असं ज्यांचं शुचिरभूत जीवन आहे, पवित्राला पवित्र करणारे जीवन आहे, परमात्मा ज्यांची आकांक्षा करतो, व्हावा वाटे जना तुका म्हणे 60 गुणा नसावे ओशाळ मग माने ती सकळ जाय ते पावे मान चाले बोलिले वचन. असे असणारे साधक हृदय, निष्काम कर्मयोगी, ब्रह्मनिष्ठा असणारे पूजनीय श्री बाबांचं असणारे हे 12वं पुण्यस्मरण आहे. त्या पुण्यस्मरणाच्या चिंतनातून त्यांना जी प्राप्त झालेली ब्राह्मी स्थिती आहे, पावित्र्य आहे, तेही आपल्या जीवनामध्ये कधीतरी आपल्याला प्राप्त व्हावं एवढीच ज्ञानोबा चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. तुकाराम.